पहिले इंट्रोडक्शन घ्या. ठीक आहे. इंट्रोडक्शन फिजिकल and chemical changes. Introduction read the writing. Most of the things around us are changing all the time. Okay. पूर्ण पॅराग्राफ. पूर्ण. हां. Occurrence of day and night, rusting of iron, change of seasons are some changes seen in our surrounding. We experience many changes in our day-to-day activities too. For example, the taste, size, and color of vegetables change considerably after they are cooked. ओके. ठीक आहे. केमिकल आणि फिजिकल चेंजेस बघा. आपली लाईफ जी आहे डे टू डे लाईफ मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या चेंज होत असतात. बरोबर आहे का? फिजिकल चेंज म्हणजे डे पासून नाईट, नाईट पासून डे. बरोबर आहे का? तुम्ही जे फूड खाता, फूड जे तुम्ही कंझ्युम करता, तर फूड मध्ये पण चेंज होत असते बघा. कोर मराठी चालतं ना, काय प्रॉब्लेम नाही. जे वर्ड्स इंग्लिश मध्ये आहेत इंग्लिश मध्ये सांगतो, त्याचं मिनिंग सांगतो, पण मराठीमध्ये चालतं, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही जे फूड कंझ्युम करता ना, आजचं जर फूड उद्या खाल्लं तर त्याच्यामध्ये चालेल का तुम्हाला? त्याच्यामध्ये चेंज झालेलं असतं. बरोबर आहे का? केमिकल रिएक्शन झालेली असते. कुठलेही फूड तुम्ही भाजी वगैरे केली आज केली, हा स्पॉइल होते. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया हे ते तयार होतं, सडतं, खराब होतं. बरोबर आहे. म्हणजे अगेन चेंज आहे. मग ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, सीझन मध्ये चेंज होत असतो, डे नाईट मध्ये चेंज होत असतो. बरोबर आहे. डे नाईट मध्ये चेंज होतो, सीझन मध्ये चेंज होतो, फूड मध्ये चेंज होतो. पुन्हा बऱ्याच गोष्टी आहेत. आपली एखादा प्राणी, तुमच्या घरात एखादा डॉग आहे, तो जोपर्यंत चालतो फिरतो तोपर्यंत ठीक आहे. तो एक्सपायर झाला समजा, तर तुम्ही त्याला घरात ठेवता का? चेंज आहे अगेन. बरोबर आहे. म्हणजे स्मेल बेकार आहे. बरोबर आहे का? त्याच्यामुळे म्हणजे चेंज आहे ना या सगळ्या गोष्टी. मग त्याच्यामध्ये फूडचं चेंज असू द्या, डे टू डे लाईफ मध्ये क्लायमेटचं चेंज असू द्या, अलग लक्षात, केमिकल चेंज असू द्या, कुठलेही. समजा तुम्ही कुठली आता एक प्रिझर्वेटिव्ह तुम्ही जास्त जे फूड वगैरे खाता, म्हणजे प्रिझर्व केलेले जे फूड असतात 2-2, 3-3 महिन्यापर्यंत. बरोबर आहे. ते तुम्ही पॉकेट वगैरे आणून खाता, चिप्स ते 2-3 महिने लाईफ असते. 2-3 महिन्यानंतर तुम्ही त्याला खायचं ट्राय करा, त्यामध्ये चेंज झालेलं असते. म्हणजे प्रिझर्वेटिव्ह जे असते, प्रिझर्वेटिव्ह मुळे तुम्हाला ते जे आहे ते त्याला एक लिमिट दिलेलं आहे. हा. मग आता हे जे आहे, मग तुम्ही जे आहे ते एक्सटर्नल काहीतरी ऍक्टिव्हिटी केलेली असते, त्याला प्रिझर्व केलेलं असतं. बरोबर आहे. मग मला एक गोष्ट सांगा, तुम्ही घरात पण फूड जे आहे ते विदाऊट केमिकल बनवतात. बरोबर आहे. पण विदाऊट केमिकल बनवलेलं जे फूड आहे, विदाऊट केमिकल मध्ये जे बनवलेलं फूड आहे, त्याची पण एक लाईफ आहे ना, 12 तास 24 तास. बरोबर आहे. 1-2 दिवसानंतर 3 दिवसानंतर ते फूड एकदम खराब होतं. बरोबर आहे का? आता काही गोष्टी ड्राय असतात एकदम, त्या टिकतात, महिना 2 महिने 15 दिवस महिन्यावर टिकतात. ज्या थोडेसे कशा असतात, ओल्या वगैरे असतात, अलग लक्षात. त्याच्यामध्ये जे पूर्ण फुल्ली ड्राय नसतात, 100% जे ड्राय असतात, समजा चिप्स पापड वगैरे जे असतात, ते टिकतं 4 महिने 6 महिने 2 महिने वर्षभर. पण जे थोडेसे ओले असतात, त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण असतं, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी तयार होतं, जीवजंतू तयार होतात आणि ते स्पॉइल करतात. अलग लक्षात. स्पॉइल केलं की त्याची लाईफ संपते, म्हणजे अगेन चेंज होतो. अलग हे चेंजेस असतात. अलग लक्षात. हो ना. व्हेजिटेबल पण हो खराब होत नाही, पण त्याच्यानंतर 4 ते 6 महिन्यानंतर ते पण खराब होतात. अलग लक्षात. त्याची पण एक लिमिटेड लाईफ आहे. प्रिझर्वेटिव्ह जरी दिलेले असते, पॅकिंग फूड मध्ये प्रिझर्वेटिव्ह जरी दिलेले असते, तर त्याची एक लाईफ आहे. ती लाईफ संपल्यानंतर ते पण खराब होतं. व्हेजिटेबल फ्रूट पण खराब होतं, सगळंच खराब होतं. हो बरोबर आहे. व्हॉट इज चेंज? आता चेंज बोन्स भी डिकम्पोज होतात ना. बोन्स. आमच्या मॅडम म्हणत होती ती भी डिकम्पोज होतात. आता इकडे बघा, बोन्स जे आहेत, बोन्स डिकम्पोज होते, याचा टाइम लागतो. बोन्स जे आहेत ते इझिली डिकम्पोज होत नाही. पूर्ण काय असतं माहिती, लक्षात घ्या. त्यानं तू क्वेश्चन राईट विचारला. पूर्ण आपली बॉडी जेव्हा डेड होते, ज्यावेळेस बॉडी पूर्ण म्हणजे त्याला हे करतात आपण, बॉडीचे ज्यावेळेस दहन देतो आपण त्याला पूर्ण, त्यावेळेस पूर्ण आपल्या बॉडीमध्ये हाडच उडत असतात. हाडं जे ते जळत पण नाही, कारण हाडं जे कॅल्शियमची बनलेली असतात. आता हाडाचा शत्रू कोण असतं माहिती का? हे बोनचा शत्रू कोण असतं माहिती का? सॉल्ट.
सॉल्ट जे आहे ते काय करतात माहिती का, आपले हाड जे आहेत ते ठिसूळ करण्याचं काम करतात. जसं की रस्टिंग होते, आयर्नची रस्टिंग होते, बरोबर आहे का. लोखंड तुम्ही दुकानातून आणल्यानंतर किती भारी असतं, एकदम फर्निश्ड असतं. हा, मग त्या फर्निश्ड लोखंडाला, गणेश तू माईक बंद कर मला, त्या लोखंडाला जर तुम्ही ऑइल पेंट वगैरे जर दिलं तर ते त्याची लाईफ वाढते. पण जर त्याचा शत्रू कोण असतं, ऑक्सिजन आणि वॉटर, जर त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं तर काय होतं, हा गंजतं, म्हणजे रस्टिंग चालू होते. म्हणजे तुम्ही कितीही महागाचं लोखंड आणलं, काहीही केलं तर त्याला ऑइल पेंट लावून जर तुम्ही त्याला प्रिझर्व केलं नाही तर वॉटर आणि ऑक्सिजन त्याला स्पॉइल करतात, बरोबर आहे. हा हा, मग तसंच असतं. आता आपले जे बोन्स आहेत त्याचा एनिमी कोण आहे, सॉल्ट. आलं लक्षात. मी आमच्या घरात मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, तुम्ही पण तुमच्या घरात वरून एक्स्ट्रा मीठ घेऊन कधीच खायचं नाही. वरून म्हणजे आपण जे फूड भाजीमध्ये टाकलेलं असतं ना सॉल्ट, तेवढंच खायचं. वरून जर मीठ जर खात असाल तुम्ही तर ते काय होत असतं माहिती का, हाडं तुमची विरघळत असतात, लंग्स बी खराब. हा, म्हणजे खाणं योग्य नाही. आलं लक्षात. तुला स्पेशली सांगतो, काय वरून मीठ जास्त खातोस. ओ सर व्हॉट इज चेंज, व्हॉट इज चेंज, काय ते काय माहिती तुम्ही बरं ठीक आहे, व्हॉट इज चेंज बघ. what is change? A change is the बस. a change is a transformation in the appearance, properties or functions of substance. Changes usually occur when things interact with each other or when conditions change. Okay. A change can be identified by the effect it produces. The substance or an object undergoing a change may change its size, shape, color, position, state or chemical nature. ओके, काय म्हटलं हा हा, काय झालं बघा. व्हॉट इज चेंज, व्हॉट इज चेंज. ओके, चेंज मध्ये काय सांगितलेलं आहे. आता व्हॉट इज चेंज बघा. चेंज इज अ ट्रान्सफॉर्मेशन. चेंज जे आहे ते ट्रान्सफॉर्मेशन आहे. ओके, चेंज इज अ ट्रान्सफॉर्मेशन. ओके, चेंज म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन होते कशामध्ये पण, बरोबर आहे का. हा, ते बुक तुझ्याजवळ घे, त्या दोघांना गरज नाही, ते हायली टॅलेंटेड आहेत दोघं जण. सर म्हणजे तुम्ही वाचल्यामुळे म्हणून मी बसला. हायली टॅलेंटेड ती वाचायला लागली, तुम्ही शिकवायला लागला, आम्हाला कुठची काय गरज आहे का? मला बी नव्हता मी त्या book- हायली टॅलेंट, काहीच गरज नाही. ओके, हो, but मी change is a transformation in the appearance. चेंज म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन इन द अपीअरन्स. मला सांगा, तुम्ही जर घरामध्ये पोळी वगैरे जे असते, हा, ती जर तुम्ही घरातलं काहीच बोलता. अरे घरातलं म्हणजे तुम्हाला तेच माहिती असतं ना, बाकीचं माहित नसते. तुम्ही अजून जे आहेत ना छोटे, पण आम्ही स्वयंपाकमध्ये काय? छोटे आहेत तुम्ही, छोटे. आलं, मग तुम्हाला तुमच्यासारखंच एक्झाम्पल द्यावं लागतं. तुम्ही 10वीला गेलं, 11वी 12वी गेलं, तुम्हाला मोठं एक्झाम्पल द्यावं. मग ते हॉटेलमध्ये काय असतं, सँडविच असतं, पिझ्झा असतो, बर्गर असतो, मग त्याचं एक्झाम्पल 11वी. सर घरी बी असतं. आता तुम्ही हॉटेलमध्ये जास्त जाता का, जाता तरी मम्मी पप्पा सोबत जाता. 11वी 12वी तुम्ही स्वतः हॉटेलमध्ये जाता, बरोबर आहे का. हा, त्यावेळेस तुम्हाला ते सांगणार आहे. आता जे आहे तुम्हाला, तुम्ही घरात जेवता तुम्हाला घरात सांगतो, बरोबर आहे का. हा, अ चेंज इज अ ट्रान्सफॉर्मेशन इन द अपीअरन्स. आता तुम्ही चपाती कधी जर बघितली असेल, ज्या दिवशी केली त्या दिवशी एकदम चांगली असते, रात्री थोडीशी खराब होते, दुसऱ्या दिवशी जास्त खराब होते, तिसऱ्या दिवशी त्याला वरी लेअर येते, बुरशी, फंगाय. आलं लक्षात. म्हणजे बुरशी येते थोडीशी वर, जाळ ना चपातीला वगैरे. आणि अपीअरन्स चेंज होतो का, चेंज होतो का नाही अपीअरन्स, अपीअरन्स चेंज होतो. असं बऱ्याच गोष्टी असतात, त्याला काही ना काहीतरी अपीअरन्स, भाज्या वगैरे लिक्विड असतात ते पण चेंज, अपीअरन्स चेंज होतो त्याचा. म्हणजे जे ज्या फॉर्मॅटमध्ये आहेत ते अपीअरन्स राहत नाही. ओके, प्रॉपर्टीज फंक्शन चेंज होतात, प्रॉपर्टी चेंज होतात. प्रॉपर्टीज म्हणजे मला सांगा, तुम्ही एखादी जर तुम्ही गोड वस्तू खाताय, ती वस्तू जर थोडीशी खराब वगैरे झाली, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल गुलाबजामुन, हा, ते गुलाबजामुन जे आहे ते तुम्ही जर आज तयार केले, ठीक, 1 2 3 दिवस 4 दिवसापर्यंत ते ओके 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 राहतच नाही सर. 3-4 दिवसानंतर काय व्हायला लागतं त्याला तुम्हाला सांगतो. 3-4 दिवसानंतर तुम्ही जर ते फ्रीजच्या बाहेरच ठेवले, फुल कंडिशनला ठेवले नाही, तर त्याचा पाक खराब होत नाही, ते गुलाबजामुन खराब होतात. त्याच्यामुळे तो पाक पण खराब. 4-5 दिवस राहतच नाही. हा ठीक आहे, 2 दिवस राहतात, तिसऱ्या दिवशी तुझ्या मनानुसार संपायचं नाही, संपतं ते एक दिवस. हा ठीक आहे, तर तिसऱ्या दिवशी ते खराब होतात. मग त्याच्यामध्ये जे आहे त्याच्या प्रॉपर्टी चेंज होतात का, प्रॉपर्टी चेंज होतात, फंक्शन्स चेंज होतात.
कशाचे? बऱ्याच कंडिशन मध्ये फंक्शन्स पण चेंज होतात. आता फंक्शनचं एक्झॅक्ट एक्झाम्पल मी तुम्हाला आता तर मला आठवत नाहीये. फंक्शन एखाद्या गोष्टीचं चेंज होतंय याचं एक्झाम्पल तुम्ही सांगा मला. एखाद्या गोष्टीचं फंक्शन चेंज होतंय. ओके. Changes usually occur when things interact with each other when condition change. आता काय असतं माहिती का, एखाद्या वेळेस कंडिशन चेंज होती, ठीक आहे, कंडिशन चेंज होती त्यावेळेस पण बरेच चेंजेस होतात. मला एक गोष्ट सांगा, हा मला एक गोष्ट सांगा. सर लीफचे फंक्शन चेंज होतात ना. कशामध्ये? लीफ लीफ ते खाणं म्हणजे जेवण बी बनवते आणि सगळे ऑक्सिजन बी घेते. ऑक्सिजन म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे की लीफ जे आहे स्वतःचं फूड स्वतः पण तयार करतं स्टोमाटा थ्रू. बरोबर आहे, ऑक्सिजन वगैरे घेतं स्वतःचं फूड स्वतः. आणि ते काय करतं, ते लोकांना ऑक्सिजन पण देतं. फंक्शन चेंज आहे म्हणजे एकच गोष्ट आहे पण ते दोन प्रकारे काम करते. हा बरोबर आहे. हा? मग ते जे आहे चेंजेस होतात ना, म्हणजे एकच गोष्ट आहे पण दोन प्रकारच्या गोष्टी सांगतात. लक्षात आलं का? माया कुमारी कोण आहे बाबा, ही कोण कोणाला कोण जॉईन झाले रे नवीन? हॅलो हॅलो, कोण आहे? काय नाव आहे बाळा तुझं? अल्फाज क्यू लेफ्ट हुआ रे अमन, अल्फाज क्यू लेफ्ट हुआ? हाँ कौन से स्टैंडर्ड का? 5th का है क्या? 6th का है क्या? मेरे को मैसेज करने को बोलना इसको. कौन है टॉप क्या है इसका? हॅलो, तुझं नाव काय रे? तू जॉईन झाला ना आता नवीन, तुझं नाव काय? तुम्हाला मेसेज करतो का? हॅलो हॅलो हॅलो, ओके ओके. हा, सगळ्यांनी माईक बंद करायचं आहे. ओके. मी इतकी मूर्ख आहे की तुमच्या मूर्खतेची लिमिट नाही. मी मागच्या 15 ते 20 सेकंदापासून असा हात करतोय. नॉनसेन्स करा तुम्ही. तुम्हाला शांत राहू म्हणलं कळतच नाही असं मला वाटतं. विषय कसा डायव्हर्ट करायचा हे फक्त आमच्याकडून शिकायचं. एकदा असं केलं नाही की गप बसायचं, नाही तर मग 4-2 शिव्या खायच्या. त्या दोन्हीपैकी एक गोष्टीची तयारी करायची. आलं लक्षात? विषय कशाला डायव्हर्ट करता काय असतं माहिती का, कंटिन्यू एक लिंक लागलेली असते. मग ते लिंक मधून जे आहे ते डोकं इकडे तिकडे जातं तुमचं आधीच जाते. मी कसं तरी ते एका फ्लो मध्ये ठेवायचा विचार करून त्यातून तुम्ही काहीतरी हे करता. बरोबर आहे? आणि काय शिकवत असते माझ्या डोक्यातून जातं तुम्ही असं करता त्याच्यामुळे. आलं लक्षात? The change can, हा ठीक आहे गणेश माईक बंद. A change can be identified by the effect it produces. आता बघा, हा आता चेंज आयडेंटिफाय कसा होतो? आयडेंटिफाय चेंज कसा होतो? एखाद्या गोष्टीमध्ये चेंज झालाय तुम्हाला कसं कळतंय? एखादी गोष्ट तुम्हाला यूज करायची, ठीक आहे, तुम्हाला आता चेंज झालंय कसं कळणार? तुम्ही आयडेंटिफाय करणार. हा, तुम्ही एखादी गोष्ट आयडेंटिफाय करणार, पण तुम्हाला ती आयडेंटिफाय कधी होती? आता तिथे जे आहे काय म्हटलेलं इफेक्ट इट प्रोड्यूस. आता एखादी गोष्ट तुम्ही घरातच बघा, जे केमिकल चेंजेस जे तुम्हाला लवकर कळतं. तुम्ही ते फूड घेतलं खाण्यासाठी, आज सकाळी बनवलेल्या 4 पोळ्या ते सकाळी मॉर्निंगला एक खाल्ली, रात्री एक खाल्ली, दुसऱ्या दिवशी सकाळी एक खाल्ली, दुसऱ्या दिवशी रात्री एक खाल्ली. मला सांगा टेस्ट म्हणजे त्याच्यामधून जे इफेक्ट प्रोड्यूस होते तुम्हाला त्याच्यातून टेस्ट येणार आहे, चेंज होती का नाही होती? होती का नाही होती? इफेक्ट झाला होता का नाही? मॉर्निंगला खाल्ल्यानंतर
तुम्हाला टेस्ट चांगली लागते. इव्हिनिंगला थोडीशी डाऊन होते, दुसऱ्या दिवशी थोडीशी डाऊन, दुसऱ्या दिवशी रात्री खूपच डाऊन होते. आलं लक्षात? म्हणजे त्याच्यापासून जो इफेक्ट जाणवतो ना, तो इफेक्ट काय सांगतो माहिती का आपल्याला, की त्याच्यामध्ये चेंज झालेला आहे. फिजिकल चेंज असेल, केमिकल. फिजिकल चेंज म्हणजे तुम्ही फील केलेला किंवा तुम्हाला जो जाणवतो, तुमच्या डोळ्याला दिसतो तो. केमिकल चेंज तुमच्या डोळ्याने दिसेल असं नाही. आलं का लक्षात? केमिकल जे चेंज होतो ना, तो तुम्हाला त्याचं जे आहे इफेक्ट तुम्हाला त्याचा हे करावं लागतो. म्हणजे काय करावं लागतं, तुम्हाला तो जाणून घ्यावा लागतो. लक्षात आलं का? त्याशिवाय तुम्हाला तो इफेक्ट कळत नाही. The substance or an object undergoing a change may change its size. काय म्हटलेलं आहे? The substance or an object, एखादा substance or an object undergoing a change may change its size, shape, color, position, state, chemical nature, for example. ओके, मग अशा कंडिशन मध्ये एखादी गोष्ट जर चेंज झालेली आहे, तर मग मला सांगा त्याच्यामध्ये त्याची साईज चेंज झालेली असते, शेप चेंज झालेली असते, पोझिशन, स्टेट, कलर, केमिकल नेचर, बरोबर आहे का? याच्यापैकी काहीतरी चेंज झालेलं असतं. तर अशा तुम्हाला लक्षात येत नाही ना. आलं लक्षात? दुधाचं दही तयार होतं, केमिकल चेंज आहे. लक्षात येतो ना? हा, दहीचं दूध होत नाही. मग मला सांगा पाण्याचं बर्फ तयार होतं, लिक्विड टू सॉलिड होतं, फिजिकल चेंज आहे. बरोबर आहे का? लिक्विड टू सॉलिड होतं. पण चेंज बरोबर आहे होतो का नाही चेंज? मग त्याच्यापासून जो इफेक्ट आहे त्याच्यानुसार जाणवतो. आपल्याला फिजिकली जे आहे ते पण फील होतं. माईक बंद करावं, माईक बंद कर. हा, मग मिल्क न कर्ड बनलेलं ती एक ही चेंज आहे का? न्यू सबस्टन्स फॉर्म होते त्याच्यात का नाही? हा, केमिकल चेंज आहे. कर्ड तयार होतं. हा, न्यू सबस्टन्स. एक गोष्ट सांगतो, चेंज जरी होत असेल ना, चेंज जरी होत असेल तर असं नाही माईक बंद करा, कोणी माईक चालू केलेला असेल माईक बंद करा. जर एखादा केमिकल चेंज होत असेल तर असं नाहीये की तो चेंज तुमच्या कामाचाच नाही. दुधापासून दही तयार होते, कामाचा चेंज आहे. दही तुमची रिक्वायरमेंट आहे ना. पाण्यापासून बर्फ तयार होतो, तुमची रिक्वायरमेंट आहे. रितेश, पाण्यापासून बर्फ तयार होतो, रिक्वायरमेंट आहे. दुधापासून दही तयार होते, बरोबर आहे. म्हणजे चेंज वाढत जाते की दही पासून लोणी होतं, लोणी पासून हा, मग होतंय, पण तुमची रिक्वायरमेंट आहे ना. दह्यापासून दुधापासून दही काय होत असेल ते, त्याच्यापासून लोणी तयार होत असेल, म्हणजे हे चेंज तुमच्या रिक्वायरमेंट नुसार. असं नाहीये की त्याच्यामध्ये चेंज होतोय. त्याचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला त्या चेंज मुळे बेनिफिट होतच नाही, लॉसच होतो, असं आहे का? तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तो चेंज हे पण होतो. अलग लक्षात? म्हणजे रिक्वायरमेंट नुसार पण चेंज होत असतो. अलग लक्षात? असं काही नाही. अलग लक्षात? चेंज इट्स शेप, साइज. ओके, we experience different seasons due to the revolution of the earth around the sun. Okay, आपण काय हे करतो, डिफरंट सीझन जे आहेत ते चेंज आहेत. दुसरं त्याला म्हणू बघायचं नाही तुला. मला आधी इच्छा नाही, आधी इच्छा नाही मला शिकायची. त्यातून तुम्ही बळबळ करायला तुम्हीच म्हणता बघू. मी बघतो नको असं. मला काय म्हणलं, आम्हाला ती वाचणार आहे, तुम्ही वाचायला, आम्हाला तिथं काय तुम्ही ती समजून सांगाल पुस्तकाची काय. हा, ठीक आहे. मग हे मला हे अपेक्षित होतं. मला माहिती. ठीक आहे. We experience different seasons due to the revolution. मला एक गोष्ट सांगा, आपल्याला डिफरंट सीझन जे आहेत ते दिसत असतात का? चेंज आहे ना, बरोबर आहे का? आता काय चालू आहे? रेनी सीझन चालू आहे, बरोबर आहे का? बरोबर आहे. हा, आता हे सीझन हळूहळू, बरोबर आहे का? हे सीझन 3-4 सीझन जे आहेत ते अल्टरनेटिव्हली येत असतात. हे दरवर्षी येत असतात. When we fill air in the balloon, okay, fill the air in the balloon, it grows big and there is a definite change in the shape. मी तुम्हाला काय म्हटलं होतं? शेप मध्ये, साइज मध्ये, टेस्ट मध्ये, ओके, शेप, साइज, स्टेट, केमिकल, पोझिशन, ओके, कलर मध्ये चेंज होतो, बरोबर आहे. मग आता इथं काय जो झालेला आहे तो शेप मध्ये चेंज होतो. बलून मध्ये एअर भरतो, शेप मध्ये चेंज. Goldsmith make chain or
bangle out of the gold brick by changing the shape of the gold. Okay, goldsmith. हा सोनार जो आहे तो काय करतो, गरम करतो सोनं आणि त्याच्यापासून आणि चेन वगैरे किंवा तुमचे जे ऑर्नामेंट्स आहेत तुमचे दागिने वगैरे आहेत ते विदाउट गरम केल्याचं किंवा त्याला शेप देता येतं. बरोबर आहे का? लिक्विड फॉर्म मध्ये. हा लिक्विड फॉर्म मध्ये म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये पण नाही, पण त्याला थोडंसं त्याचा स्टेट चेंज करतो. हार्ड जे मटेरियल आहे हार्डनेस कमी करतात त्याची हार्डनेस आणि त्याला हा कधी तुम्ही तो लोहार बघितला का? लोहार गरम केल्यानंतर ते गरम लाल झालेलं असतं ते लोखंड, त्यावेळेस ते मारत असते बघा त्याला. ते कुऱ्हाड वगैरे तयार करतात वगैरे ते बघित असेल कधी लोखंडाची साहित्य ते गरम करतात आणि लगेच त्याच्यावर मारतात, म्हणजे ते गरम असतानाच मारतात. ते गरम असतानाच मारल्यामुळे काय होतं म्हणजे का त्याच्यामध्ये चेंज लवकर होते. तसंच जे आहे तुम्हाला ते लोहार वगैरे दिसतं, बरोबर आहे का? कारण लोखंडाची किंमत काहीच नाही. सोनार असं करताना तुम्हाला नॉर्मली दिसतं का? सोनाच्या दुकानात छोट्या ह्याच्यावर काम करत असते, छोटा ते तुम्हाला दिसत पण नाही काय करत, बरोबर आहे. सगळं काम झाल्यानंतर त्याला फक्त ते 10 ग्रामचं सोनं तुम्हाला मोजून देतं, बरोबर आहे का? आता कॉस्टली आहे, महाग आहे. तुम्हाला हे लोखंड वगैरे कसं दिसते रस्त्यावर कोणी वेगळी बसलेलं असतं, आलं लक्षात? हा म्हणजे ते तुम्हाला नॉर्मली हे एक्झाम्पल तुम्हाला दिसत असतं. आयर्न रॉड टर्न्स रेड हॉट ऑन हिटिंग अँड वी सी द चेंज इन कलर. हेच जे आयर्न आहे ते शेप द्यायच्या टायमाला रेड कलर मध्ये असते, हॉट आणि रेड कलर मध्ये एकदम गरम असते, लाल कलर मध्ये एवढं गरम करते लाल कलर येतात. When we freeze water it changes from liquid to solid state. बर्फ तयार होता. आलं लक्षात? When we open a door it changes its position चेंज आहे, बरोबर आहे का? दरवाजा इथं आहे, इथं असं ओपन झालं आहे, पोझिशन चेंज झाली, बरोबर आहे का? म्हणजे चेंजचे एक्झाम्पल आहे, डे टू डे लाईफ मध्येच एक्झाम्पल आहे, त्यात काही हार्ड अँड फास्ट नाही आहे. ओके, टाइप्स ऑफ चेंजेस रीड करा. टाइप्स ऑफ चेंजेस रीड करा. नाही हे टाइप्स ऑफ चेंजेस. Changes occur all around us, within us and at all times. They can be classified into different types based on nature of the change, their periodicity, time they take, and so on. Based on different types of criteria, changes can be classified as slow and fast changes, natural and man-made changes, reversible and irreversible changes, desirable and undesirable changes. Okay, changes occur in all around us. all times काही ना काही चेंजेस होत असतात. आलं लक्षात? कोणीतरी जन्माला येतं, कोणीतरी डेड होतं, प्रत्येक मिनिटाला प्रत्येक सेकंदाला चालू, बरोबर आहे का? राईट का रॉंग? प्रत्येक सेकंदाला चालू म्हणजे चेंज आहे. आलं लक्षात? ठीक आहे. दे कॅन बी क्लासिफाइड into different types. They can be classified into different types based on nature of change, the effect they produce. Nature of change आहे, इफेक्ट कुठला प्रोड्यूस करते, the time they take and so on. ते टाइम कुठला म्हणजे टाइम टू टाइम नुसार पण काही चेंजेस होत असतात. बेस्ड ऑन डिफरंट क्रायटेरिया, काही कंडिशन्स अप्लाय केलेल्या असतात त्याच्यावर चेंज होत असतात. इकडे बघा केमिकल रिएक्शनचे जे चेंजेस आहेत ना ते डिपेंड्स ऑन द कंडिशन्स अप्लाय असतात. किती टेम्परेचर दिलं, किती हीट केलं, किती कंटेंट दिलं त्याच्यावर असतं. केमिकल जे ऍक्च्युअली तुम्ही रिएक्शन करता ना लॅब मध्ये जे रिएक्शन वगैरे करता, दोन केमिकल घेता, किती हिटिंग देता, काय होतं त्याच्यापासून येणारे प्रोड्युसेस ते त्याच्यात डिपेंड, त्याच्यावर किती टेम्परेचर देतात त्याच्यावर डिपेंड असतं. होतं ना फिजिकल वॉटरला आपण फ्रीज केला त्याला म्हणजे आपण किती ना होतं फिजिकल चेंज पण होतं. टेम्परेचरचा चेंज एक मिनिट मी तुझा एक्स्ट्रा घेणार नाही, माझ्यापेक्षा तुझं महत्वाचं आहे टाइम, पण 2 मिनिटाचा वेळ आणि बघितलं ना बाबा इकडे बघ त्याच्यामध्ये फिजिकल पण चेंज होतं, केमिकल पण चेंज होत असतं. ओके, बेस्ड ऑन द डिफरंट क्रायटेरिया चेंजेस कॅन बी क्लासिफाइड ॲज स्लो फास्ट चेंजेस. काही चेंजेस खूप फास्ट असतात, काही चेंजेस स्लो असतात.
बरोबर आहे का? हा नॅचरल मॅनमेड चेंजेस, काही चेंजेस जे आहेत ते नॅचरली होत असतात, काही चेंजेस आहेत मॅनमेड होत असतात, बरोबर आहे? रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल, काही चेंज आहेत, काही चेंज आहेत ते रिव्हर्सिबल असतात. रिव्हर्सिबल म्हणजे सांगतो फॉर एक्झाम्पल दुधाचं दही होतं, इरिव्हर्सिबल चेंज. हा इरिव्हर्सिबल चेंज. एकदा दुधाचं दही तयार झालं इरिव्हर्सिबल, त्याचं पुन्हा दूध तयार होत नाही. हा गणेश, दुधाचं दही तयार होतं त्याचं रिव्हर्सिबल काही होतं म्हणून ते इरिव्हर्सिबल चेंज. डे अँड नाईट ही रिव्हर्सिबल आहे ना? डे अँड हा रिव्हर्सिबल आहे. हा रिव्हर्सिबल आहे. वॉटर टू आईस, आईस टू वॉटर रिव्हर्सिबल आहे. डे टू नाईट, नाईट टू डे रिव्हर्सिबल आहे. दुधाचं दही होतं पण दह्याचं दूध होतं. डिझायरेबल अनडिझायरेबल चेंजेस, तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या अपेक्षित असतात. डिझायरेबल तुमच्या मनासारख्या होतं, दुधाचं दही होणे तुम्हाला अपेक्षित आहे, तुम्हाला फायनल प्रोडक्ट जे आहे तुम्हाला लागणार आहे. डिझायरेबल आहे. मला सांगा तुम्ही दूध आणले, मला चहा प्यायचा त्याचा, आणि ते दूध फाटलं नासून गेलं, अनडिझायरेबल चेंज. आलं लक्षात आलं? आणि दूध आणले आणि त्याच्यात थोडंसं विरजण टाकलं, दही तयार झालं, मला लस्सी प्यायची, डिझायरेबल चेंज. पण त्या ते दूध आणले ते नासले फाटले. आलं लक्षात? म्हणजे चहा पिणं नाही. असं म्हणजे चेंज आहे ते. तुम्हाला मी काय सांगतोय की डे टू डे लाईफ मध्ये तुमचे जे एक्झाम्पल आहेत त्याच्यानुसार लक्षात ठेवा. Summarizes the different types of changes, characteristics of each change with the example. Okay, काय म्हटलेलं आहे? स्लो चेंजेस, फास्ट चेंजेस, नॅचरल, मॅन-मेड, डिझायरेबल, रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल, डिझायरेबल, ओके, आणि अनडिझायरेबल. त्यानुसार हे चेंजेस आहेत. ओके, तर ते बॉक्स खूप मोठा आहे तर आपण उद्या घेऊया. ओके, आता 6:50 झाली.